सी फिटनेस हे सगळेजण वेट लॉस करतात. माझ्याप्रमाणे इफ यू आर फिट यू विल नेव्हर पुट ऑन वेट. जिम हे स्टिम्युलस असतं जे तुम्ही वर्कआउट करता वगैरे. तर ते रेस्ट नाही मिळाली तर ते इन्फ्लमेशन, आजकाल सगळे इन्फ्लमेशन सगळे म्हणतात यु नो. तर दॅट इज बिकॉज यू डोंट गिव्ह इनफ रेस्ट टू युअर बॉडी. रेस्ट दिली तर रिकव्हरी होते आणि शरीर छान दिसायला लागतं. वेट ट्रेनिंग इज अन ॲनएरोबिक एक्सरसाइज. तू म्हणते ना वजन बिजन, विमेन शुड डू वेट ट्रेनिंग. आता पण आय एम 63 बट आय डू 100 kilos ऑफ लेग प्रेस, किलोज नॉट पाउंड्स, 70 kilos ऑफ स्क्वॉट्स. म्हणजे व्हॉट इज हेवी फॉर मी यू नॉट नेसेसरी टू डू दॅट. तुमचं स्टार्टिंग पॉइंट वेगळा असेल पण प्रोग्रेस करा. करीना कपूर तिचं जेव्हा लॉन्च झाली रेफ्युजीच्या आधी, आय हॅव नेव्हर सीन अ मोर लेझी पर्सन तेव्हा. ओके, मला बोलवलं आणि करीना सेड आय डोंट लाईक एक्सरसाइज असं पहिलेच. ती मी गाडीन जायची ना, आय कांट कम, माय ड्रायव्हर इज नॉट देअर. म्हटलं कम विथ मी, आय ड्रॉप यू ऑल्सो, आय पिक यू अप ऑल्सो. ओ ऐसा क्या. सी फॉर मी ॲज अ पर्सनल ट्रेनर आय डोंट बिलीव्ह की माझं जॉब आहे की मी 1, 2, 3, 4 हे करू. माझं जॉब इज टू मेक द पर्सन लव्ह एक्सरसाइज. So even if I am not there, they'll call 10 other personal trainers and they'll work out. बरोबर. So for me, my job is to educate them, to make them love exercise आणि त्यांच्या schedule मध्ये ते build करायचं. नमस्कार मंडळी. आज जी सेलिब्रिटी आपल्याकडे येणार आहे ती एक खास आहे. इतका वेळ तिच्याशी मला बोलायचंय, मला थोडी एनर्जी पाहिजे, थोडं काहीतरी मी गोड खाऊन घेते. हॅलो हॅलो हॅलो. हे काय आहे? काय खातेस तू? काय खाते? हे काय खाते? हे इथे ठेव. बकलावा आहे, हे घेऊन जा. आणि तिला एनर्जी पाहिजे, जरा फ्रुट्स आणा बाबा, फ्रुट्स आणा. चल एनर्जीसाठी फ्रुट्स. मला स्वीट आवडतं आणि आता बऱ्याच वेळ बोलायचंय म्हणून म्हटलं जरा थोडंसं. हे धर बाई, हे फ्रुट्स इतके छान आहेत, हे तुला खा दुपारचं. दिस इज द बेस्ट वे. तुझं शुगर स्पाइक होणार नाही. ऍपल खाल्लं, फायबर आहे, सगळं आहे, व्यवस्थित ते खा. काय माहितीये ना लीना, कळतं पण वळत नाही. माहितीये, घरात दोन्ही सून आहेत, त्या पण अशी कावळ्यासारखी नजर ठेवून एवढीच म्हणजे नातवंड आहे ती पण. काय खातेस तुम्ही ना, मला नाव सांगू का म्हणतात, कारण मोठी सून डॉक्टर आहे. राईट. दुसरी सून ती पण खूप, आणि सगळे फिट आहेत तुझ्या घरी. एकदम फिट आहे आणि खूप हेल्थ कॉन्शियस आहे. तू का नाही तशी? नाही ग, थोडं चालतं. कंटाळ होतं. जस्ट बिकॉज यू हॅव गॉट अ गुड स्किन अँड गुड फेस म्हणून अमृताताई टेक्स इट फॉर ग्रांटेड. डोंट टेक युअर सेल्फ फॉर ग्रांटेड. अरे मला तुझ्यासारखं, तुझं जे शरीर जेव्हा पाहते इतकी सुंदर तू फिट आहे, मला तसं व्हायचंय. कसं? तुझ्या कसं? पहिले मला तुला बिफोर आपण स्टार्ट करायच्या आधी एक गोष्ट करायची. कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर नॅशनल अवॉर्ड. इट फील्स सो प्राऊड टू बी असोसिएटेड विथ समबडी फ्रॉम आवर ओन ग्रुप. आणि म्हणजे इट इज कमेंडेबल. किती हार्डवर्क, किती हे सुपर. आणि सगळेजण जे काही कौतुक करतायत ना, ते आता अवॉर्ड वगैरे सगळं होऊन झाले 2 महिने तरी, पण आजपर्यंत अजूनही तेच चालू आहे. नॅशनल अवॉर्ड इज अ बिग थिंग. इट्स अ व्हेरी बिग थिंग. आय एम सो प्राऊड. थँक्यू लीना, थँक्यू. या बरं, आता पहिला प्रश्न मी सगळ्यांना विचारते त्याप्रमाणे तुलाही तोच विचारते. तू या क्षेत्रात आली कशी? मी या क्षेत्रात आली कशी? मी माझ्या आईमुळे आली. अच्छा. काय झालं, मी एकदम टॉमबॉय आधीपासून, तुमच्यासारखी अशी फेमिनिन वगैरे नाही. तर ती बोलली की कॉलेजमध्ये टाइमपास करण्यापेक्षा तू SNDT कॉलेजमध्ये जा, कारण ओनली गर्ल्स, नंबर 1 मम्मी. आणि तू फूड अँड न्यूट्रिशन कर. ते तिच्या मनात होतं. सो आय सेड ओके, लाईक आय जस्ट सेड ओके.
कारण काहीतरी वेगळं डायटिशियन. तर तेव्हा मी फूड अँड न्यूट्रिशन केलं आणि देन आय डिड माय मास्टर्स त्याच्यामध्ये. मग 2 वर्ष PhD केलं. मग मला बोर झालं ऍक्च्युली. दॅट कॉलेज ॲटमॉस्फिअर इज नॉट मी. आणि तेव्हाच आहे ना जेन फॉन्डाचं सगळं रेव्होल्युशन चालू झालं. लिओटार्ड आम्ही मला वाटतं कॉलेजमध्ये त्याला ते जेन फॉन्डाचं इतकं होतं. अच्छा, तिच्या कॅसेट्स मिळायच्या तेव्हा, व्हिडिओ कॅसेट्स मिळायच्या एक्झॅक्टली. आणि आपल्याला त्या व्हिडिओ कॅसेटच्या प्लेअरवर आपण बघायचो. आणि तेव्हा मला ते ग्लॅमर म्युझिक आणि माझी एक सायकल होती जे मी कॉलेजमध्ये पण सायकलनी जायची. तर एकदा माझ्या मम्मीनी ते पाना बिना माझ्या ड्रेसिंग टेबलवरचं होतं ते सगळं लपवून ठेवलं आणि जरा क्रीम बिम आणून मेकअप. सो दॅट्स हाऊ आय गॉट इन टू दिस फील्ड. आणि मग एकदम मला आवडलं ते. सो मग मी एक असंच हॉबी म्हणून इन्स्ट्रक्टर झाली. मग एरोबिक्स. मग मला आमच्या घरी आहे ना विठ्ठल कामत ते आले होते डिनरला. ते आणि मी क्लासमधनं आली. ती बोलली कुठून आली ग? म्हटलं क्लासमधनं. तर ती बोलली कसले आहे? एरोबिक्स. मी कामच क्लब ओपन करतोय. पहिलं आठवतं पार्ला ईस्टला. तू एरोबिक्स चालू कर तिकडे. म्हटलं बट आय एम नॉट अ इन्स्ट्रक्टर. ते काय आहे त्याच्यात? म्युझिक लावायचं आणि उड्या मारायच्या. तो कन्सेप्ट होता तेव्हा. आणि माझे खूपसे फ्रेंड्स ऑस्ट्रेलिया मग अमेरिका जे इन्स्ट्रक्टर्स होते. मग तिथे त्यांना मी विचारलं हाऊ डू यू ऑल बिकम अ इन्स्ट्रक्टर? तुम्ही कसे झालात इन्स्ट्रक्टर? सो देन दे सेड नाही आमच्या इथे सर्टिफिकेशन कोर्स असतो हे असतं. पण 94 मध्ये मी LM फिटनेस अकॅडमी चालू केली. I made my own manual. I got a panel of doctors. आणि तेव्हा स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट एकच होता, डॉक्टर सुधीर हेगडे. आफ्टर दॅट ही वेंट अब्रॉड. आणि मग असे माझे सगळे डॉक्टर फ्रेंड्स हे ते सगळ्यांना घेऊन मी ते पॅनल एस्टॅब्लिश केलं. आणि 3 महिन्याचा कोर्स चालू केला. सो आय ऑल्सो कुड गेट सर्टिफाईड. त्याच्यामध्ये मग अनॅटमी, एक्सरसाइज फिजिओलॉजी, वेट ट्रेनिंग प्रिन्सिपल. सो आय वॉज द फर्स्ट वन म्हणजे पायनियर ऑफ फिटनेस एज्युकेशन. फिटनेस मध्ये अनॉटॉमी वगैरे ते पण स्टडी करायला. आता मी जर का तुला वर्कआउट करवायचं असेल, आय हॅव टू नो ना तुझे जॉईंट्स कसे होतात, मसल्स स्ट्रायशन्स कसे आहेत. त्याचं काहीतरी वाकडं केलं तर इंजुरी. बरोबर. सो पीपल हॅव टू नो दॅट. आणि मग एक्सरसाइज फिजिओलॉजी ह्याच्यासाठी की कोणतं एनएरोबिक सायकल आहे, एरोबिक एक्सरसाइज म्हणजे काय, मग ते सगळं येतं. ऑक्सिजन कन्झम्पशन. आता काय खूप सायंटिफिक झालंय फिटनेस. इट्स नॉट. पण मेल डॉमिनेटेड फील्ड आहे हे. राईट. म्हणजे त्यावेळेस जास्तीच होतं. अगदी. अशा वेळेला तू एक लेडी म्हणून कसं काय तुला अनुभव आला? व्यवस्थित. कारण एकतर आमच्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे देयर वॉज नो दिस थिंग. माझे फादर इन लॉ म्हणजे माझे सासरे, त्यांची हॉबी तेव्हा बॉडी बिल्डिंग होती. त्यांनी घरी आपले डंबेल बिंबेल बनवलेले तेव्हा त्यांच्या यंगपणी. आणि असे फोटो बिटो काढून घेतलेले जे मी प्रत्येक जिम मध्ये ठेवायची. आणि त्यांचे फोटो बघून सगळी लहान मुलं मम्मा नंगा सुपरमॅन. कारण असं बेअर बॉडी आणि असं सगळं. सो आय थिंक घरनं. आणि माय मदर इन लॉ ती रिटायर झाल्या त्या डेप्युटी डिरेक्टर फ्रॉम ONGC. अच्छा. सो शी वॉज अ करिअर वुमन. तर मला काय मॅन और वुमन काय फरक नाही पडला. तुमचं काम हे काम. जसं गायनॅक्स आर ऑल्सो गाईज अँड लेडीज सेम वे मी. आणि मग म्हणजे मला फरक नाही. अँड आय हॅड तेव्हाही मेल क्लायंट्स जे मी 35 पाऊंड उचलून त्यांना द्यायची. सो यू हॅव टू बी स्ट्रॉंग अँड यू हॅव टू बी गुड ॲट युअर जॉब. तसं मला वाटलं. पण जेव्हा तू स्वतः ही शरीर यशी कमवण्यासाठी मेहनत करत होतीस तर साधारण दिवसातून किती तास व्यायाम करायची? बस फक्त 1 hour. 1 hour इज मोर देन इनफ. कारण तुमचं मसल ग्लायकोजन. पण एव्हरी डे का ऑल्टरनेट डे? एव्हरी डे. एक डे रेस्ट डे. पण मग तेव्हा तुमचं स्केड्यूल कसं असतं. मग तुम्ही काही वेळेस इंटेन्स वेट म्हणजे नॉट ओनली वेट ट्रेनिंग, इंटेन्स ट्रेनिंग करता जे काही असेल ते. मग काही वेळेस लाईट करता म्हणजे तुमचं बॉडी रिकवर होतं, इन्फ्लमेशन नसते. नाहीतर तुम्ही रिकव्हरीला टाइम नाही दिला ना म्हणजे तर तुमचं ऍक्च्युअल कमिंग इन शेप एव्हरीथिंग हॅपन्स आउटसाइड द जिम. जिम हे स्टिम्युलस असतं जे तुम्ही वर्कआउट करता वगैरे. तर ते रेस्ट नाही मिळाली तर
तर ते इन्फ्लमेशन, आजकाल सगळे इन्फ्लमेशन सगळे म्हणतात, यु नो. तर दॅट इज बिकॉज यू डोंट गिव्ह इनफ रेस्ट टू युअर बॉडी. रेस्ट दिली तर रिकव्हरी होते आणि शरीर छान दिसायला लागतं. दॅट इज नाही, पण याला शिस्तीची जोड असते का व्यायामाला? ऑफकोर्स. हा. तुला मी एक प्रश्न विचारते. हा. ओके, तुमचं नाईट क्रीम असतं, तुमचं नाईट फेस रुटीन असतं, केअर घ्यायचं, अंघोळ असते, दात ब्रश करण्याचं असतं. तुम्ही असं करता का 15 दिवसांनी एकदा, चला आज जाऊ दे, आज क्रीम नको, आज सिरम नको, अँटी एजिंग सिरम नको, आज पार्लरमध्ये जायला नको, असं करता का तुम्ही? बरोबर. सो दिस इज पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. हो. तर ते तुम्ही बिल्ड करायला पाहिजे तुमच्या रुटीन मध्ये. आणि खाण्याचा आणि व्यायामाचा काही संबंध आहे का? भयंकर. तुम्हाला आता जे काही खाऊ दिलं नाही त्याच्यावर 80% तुमचं डाएट असतं, 20% व्यायाम असतो. हो. पण काय आहे ना, मॉडरेशन इज द की. आता तू एवढी प्लेट बकलावाची घेऊन बसली आणि पिक्चर बघत बसली आणि खात बसली, एक खाल्ला ते कळत नाही किती खाल्लंय तुम्ही. कारण तेव्हा मग शुगर स्पाइक होतो. कार्बोहायड्रेट्स अट्रॅक्ट्स मोर कार्बोहायड्रेट्स. आणि काही वेळेस काय होतं, तुम्हाला पाणी प्यायचा कंटाळा येतो, मग तेव्हा तुम्हाला स्वीट खावंसं वाटतं, मग सॉल्टी खावंसं वाटतं. तर थर्स्ट, हंगर आणि ॲपेटाईट. आता तुझं घर एवढं सुंदर आहे, इथे दिसतं, असं पाऊस बिऊस पडायला लागला, हे भजी बनव ग, हे बनव ग, ते होतं. दॅट इज ॲपेटाईट. दॅट इज नॉट हंगर. म्हणजे मराठी शब्द ॲपेटाईटला म्हणजे असं खावंसं वाटणे आणि भूक याच्यात फरक आहे. ह्याच्या खूप फरक आहे. आणि तो जर का तुम्ही कंट्रोल केला आणि नीट हे केलं तर आय डोंट थिंक इट इज डिफिकल्ट. हे काय म्हणजे लोक म्हणतात ओ व्यायाम डिफिकल्ट, काय आहे ते. इट्स व्हेरी इझी. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. पण व्यायाम म्हणजे वॉक घेणं का शारीरिक सगळं डंबेल्स घेऊन करा वगैरे, त्याच्यात काय फरक? सी आय टेल यू, वॉक हे एरोबिक एक्सरसाइज आहे, जे तुमचं हार्टला पंप होऊन तुम्ही ऑक्सिजन वरती जास्ती हे करता. आणि त्याला वॉर्मअप एरोबिक फेज विच लास्ट फ्रॉम 40 to 45 मिनिट्स. मग एक कूलडाऊन येतं आणि मग स्ट्रेचिंग येतं. पण त्या 40 to 45 मिनिट्स मध्ये हार्ट रेट ट्रेनिंग झोन मध्ये तुम्ही ट्रेन करायला पाहिजे. नुसतंच वॉक घेतलं तर काय, वर्षानुवर्ष तसंच दिसतात, काही रिझल्ट नसतो ना. मैत्रिणी बरोबर आहे, आज माहितीये का हिचं अफेअर तिच्या बरोबर आहे, हे असं झालं, ते तसं झालं, आज काय तू. सो यू आर नॉट ट्रेनिंग. वॉकिंग इज अ एक्सलंट एरोबिक एक्सरसाइज. ओके, पण ते तुम्ही हार्ट रेट झोन मध्ये नाही ट्रेन केलं. तुमच्याकडे घड्याळ आहे, स्मार्ट वॉच आहे, देर इज अ फॉर्म्युला एक आहे, 220 मायनस युअर ट्रू एज, खरं एज गिव्स यू अ फिगर एक्स. मग तुम्ही जर का बिगनर असाल, हे असाल, सो 50% ऑफ दॅट फिगर एक्स किंवा 60%, 70%, 80% ऑफ युअर फिगर एक्स शुड बी अ हार्ट रेट फॉर पर मिनिट. तसं तुम्ही ते मेंटेन करायचं फॉर 25 to 45 मिनिट्स. म्हणजे देर इज अ टॉक टेस्ट. ओके, सिम्पल लँग्वेज. जर तुम्ही खूप फास्ट चालला आणि तुम्हाला बोलता नाही आलं तर थोडं स्लो डाऊन करायचं. सो या वॉर्मअप मध्ये कसं थोडा हार्ट रेट वर जातं. मग ह्याच्यामध्ये दम नाही लागला पाहिजे, पण हार्ट रेट वरती असलं पाहिजे. दॅट मीन्स युअर ट्रेनिंग. आता सपोजिंग तुम्ही 4 किलोमीटर केलं इन से 45 मिनिट्स. तुमचं ऍडव्हान्स जर का तुम्ही कराल तर 4.5 किलोमीटर्स टाइम रिमेन्स सेम, 5 किलोमीटर्स टाइम रिमेन्स सेम. तेव्हा तुम्ही प्रोग्रेस करा. दॅट इज वे वॉकिंग इज व्हेरी गुड एक्सरसाइज. पण त्यालाही वॉर्मअप, कूलडाऊन, स्ट्रेचिंग करावं लागतं, नाहीतर इंजुरीज होतात. आणि वेट ट्रेनिंग इज अन ॲनएरोबिक एक्सरसाइज. तू म्हणते ना वजन बिजन, विमेन शुड डू वेट ट्रेनिंग. आता पण आय एम 63 बट आय डू 100 kilos ऑफ लेग प्रेस, किलोज नॉट पाउंड्स, 70 kilos ऑफ स्क्वॉट्स. तर हे सगळं म्हणजे व्हॉट इज हेवी फॉर मी, यू नॉट नेसेसरी टू डू दॅट. तुमचं स्टार्टिंग पॉइंट वेगळा असेल, पण प्रोग्रेस करा. नुसतंच आपलं जिम मध्ये गेलं, ए हाय हाव आर यू, असं झालं तसं झालं, दॅट इज युअर टाइम. पार्लर मध्ये गेल्यावर तुम्ही फेशियल घेता, रिलॅक्स करता, स्पा मध्ये जाता, यू डोंट टॉक टू एनीबडी. तर
आता एक रिसर्च झाला आहे ज्याच्यामध्ये पीपल हॅव फाउंड आउट विमेन, मोर अँड मोर विमेन आर गोइंग टू द जिम, कारण दॅट इज देअर मी टाइम. ते विसरून जातात सगळं. कारण जेव्हा आपण व्यायाम करतो ना असा, तेव्हा एन्डॉर्फिन्स, एन्सेकेफ्लिन्स, पॉझिटिव्ह फिलिंग, सेल्फ एस्टीम, पॉश्चर, यू फील सो स्ट्रॉंग, युअर क्लोथ्स फिट यू बेटर. तू जर का करायला लागली हेच तुला एवढं छान फिट होईल, तू म्हणशील शिट यार मला अजून करायला पाहिजे. तू नेक्स्ट डे परत जाशील. सो दॅट इन सेल्फ इज मोटिवेशन. हिंदी मधल्या कुठल्या कुठल्या सेलिब्रिटीज ना तू ओ माय train गॉड, केलंयस? केवढे जण आहे. मी तुला सांगते, आणि त्यांचे किस्से पण सांग काही. ऑफकोर्स ऑफकोर्स ते तर सगळ्यांना ऐकायचे असतात. फर्स्ट इट इज सच अ बेस्ट टॉपिक. माझं बिईंग अ फर्स्ट वुमन सेलिब्रिटी पर्सनल ट्रेनर, ते कसं झालं, माधुरी दीक्षित जेव्हा हम आपके कौन मध्ये एकदम सक्सेसफुल झाली, हो. यु नो शी कुडंट गो आउट, एवढं तिला मॉब आणि यु नो असं सगळं झालं, तेव्हा तिने मला फोन केला आणि म्हटलं की आय वॉन्ट अ वुमन ट्रेनर, तर तू घरी येशील का ट्रेन करायला, आपली साधी महाराष्ट्रीयन मराठी मुलगी, यु नो. तर मी म्हटलं येईन मी. तर किती वाजता येऊ शकते, आणि मला आय सेड तू सांग किती वाजता यायचं. ती जूला राहायची. सो आय सेड आय कम 7 o'clock. तर मी गेली तिथे 3 minutes to 7. आणि तिने असं दार उघडलं विथाउट मेकअप, ऑल रेडी इन लिओटार्ड्स. मी तर बघतच आहे, एवढी सुंदर. एक तर अर्ली मॉर्निंग ऑल्सो शी इज सो ब्युटिफुल. तुला नाही वेट करायला लागलं, ती तयारच होती. शी इज व्हेरी प्रोफेशनल, आणि ती दुसऱ्या प्रोफेशनल्सना रिस्पेक्ट करते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण माझ्यानंतर काही वेळेस तिचं म्युझिक टीचर यायचे, हे टीचर यायचे. सो शी यूज टू से व्हील फेअर, म्हणजे आम्ही ट्रेन करायचो 1 तास, काय जे आहे ते व्यवस्थित. आणि शी यूज टू बी फटाकन आंघोळ करून काही वेळेस तिच्या आईशी मी गप्पा मारायची, यु नो. ती तिथे भाजी निवडत असायची. आपल्या मराठी व्यवस्थित ॲटमॉस्फिअर असायचं तिचं. तर जेव्हा हुसेननी पेंटिंग केलं तिचं, यु नो, म्हटलं यू मस्ट बी सो प्राऊड नो की यु नो माधुरी दीक्षितचं पेंटिंग, यु नो. काय आधी घोडे पेंट करायचा, मग हिचं आता काय. सो यु नो लाईक इट वॉज सच अ नॉर्मल थिंग की ती पण एकदम घरात पण एकदम नॉर्मल हे ते. एकदा मला आठवतं, मी माझ्या मुलाला घेऊन गेलेली, अर्जुन एवढूसा, ओके. तेव्हा माधुरी हम आपके कोण म्हणजे सगळेच खूपच गाजली होती. तर आम्ही गेलो आणि तो म्हणतो मम्मा आय लाईक हर दॅट हाऊस. लहान होता ना, आणि तिने त्याला पप्पी दिली त्याच्या गालावर, लहान मुलं. तो म्हणजे असा लिफ्ट मध्ये, तरी म्हटलं एवढीशी मुलं, आणि ती म्हणजे एवढी फेमस होती, एवढी. तर तिला अजिबात गर्व नव्हता, अजिबात. म्हणजे मी तिच्याबद्दल किती सांगू ते थोडंच आहे, यु नो. एकदा मला आठवतं, एका ठिकाणी रिक्षामध्ये होती मी, आणि लगेच जायचं होतं, ट्रॅफिक ते, आमच्या इथे रिक्षा आहे, तुमच्या इथे नाही. तर मी जात होती आणि तिची गाडी गेली, बरं का. तिने बघितलं असेल मला. शी इज हाफ आउट अँड शी इज टाटा करते, यु नो. तो रिक्षावाला बघायला लागला, कोण बसली, माधुरी दीक्षित, तिला असं करून. सो शी नेव्हर फेल्ट एनिथिंग. सो शी वॉज माय फर्स्ट क्लायंट. मग तिच्यानंतर मग खूप आले. मग त्याच्यानंतर आहे ना, मला मोहब्बते आहे ना, मोहब्बते पिक्चर, सगळे यंगस्टर्स होते ना त्याच्यामध्ये. सो व्हॉट हॅपन्ड, ते जिमी शेरगिल, शमिता शेट्टी आणि जुगल हंसराज या तिघांना ट्रेन करायचं होतं, ओके. सो उदय चोप्रा तर एकदम फिटनेस मध्ये वगैरे होता. तर त्यांनी मला सांगितलं कम यार, वी नीड टू ट्रेन दीज पीपल. तर आय डिडंट नो आदित्य चोप्रा कोणाला भेटत नाही अँड ऑल दॅट, यु नो, लाईक. पण तो मला भेटला. तर मी तो मला बोलला, लिसन, शमिता शेट्टी लुक्स लाईक अ इमॅसिएटेड मॉडेल, ओके. तिला तू ती स्कूलमध्ये आहे, म्हणजे थोडं सिनियर स्कूलमध्ये आहे, तर तिला तसं बॉडी बनव, यु नो. तर मी म्हटलं बरं. तर सी, फॉर मी ॲज अ पर्सनल ट्रेनर, आय डोंट बिलीव्ह की माझं जॉब आहे की मी 1, 2, 3, 4 हे करू. माझं जॉब इज टू मेक द पर्सन लव्ह एक्सरसाइज. सो इवन इफ आय एम नॉट देअर, दे विल कॉल 10 other पर्सनल ट्रेनर्स अँड दे विल वर्क आउट. बरोबर.
तो फॉर मी माय जॉब इज टू एज्युकेट देम, टू मेक देम लव्ह एक्सरसाइज आणि त्यांच्या स्केड्यूलमध्ये ते बिल्ड करायचं. तर शमिताला आता कसं, जुगल हंसराज वॉज लिटल, म्हणला Cute, ठीक आहे, cute boy. क्यूट क्यूट. जिमी शेरगिल पण फिटनेस मध्ये, शमिता शेट्टीमध्ये स्ट्रेंथ बिल्ड चिकार. तर आम्ही कॉम्पिटिशन करायचो, लेग प्रेस वगैरे, आणि शी यूज टू बीट दीज 2 बॉईज. ओके, पण तिला आता कसं करायचं, सो देन आय टुक शॉपिंग टू फूडलँड. तेव्हा जूला होतं मग फूडलँड. हो, तर तेव्हा तिला सांगितलं की काय फूड असतं. सो दॅट इज माय जॉब. एकदा माधुरी दीक्षितला मी डबा घेऊन गेलेली, कारण तिचे आहे ना एवढं शोजसाठी प्रॅक्टिस, शूटिंग, हे ते, तर काय, आणि शी इज अ फूडी. शी इज अ फूडी, शी लव्स फूड. आणि बाकीच्या हिरोईन्स कशा सेटवरती काय असं शॉर्ट असेल ना, हो. चोली, हो, हो, हो. घागरा, दे इट लेस, मस्त पैकी खाऊन वगैरे ना. पण तिला माहितीये ऍक्टिंग इज हो, सो हो. ब्युटिफुल. तर तिला मी डब्बा घेऊन गेलेली. सो की काय खायचं अशा वेळेस, म्हणजे ट्रेनिंग बरोबर तू त्यांची इटिंग हॅबिट्स eating habits to the extent I used to go to the kitchen also and talk with the Maharaj की असं करायचं, किंवा दे कुक or chef or whatever, तर शमिता शेट्टीला असं सांगितलं. मग समीरा रेड्डी आहे ना, तेव्हा ती आली एकदा आणि ती बोलली, लीना 3 months आय एम गिव्हिंग माय सेल्फ टू यू इन युअर हँड्स, तुम्हाला ट्रेन कर. आय कम मॉर्निंग इव्हनिंग. ती यायची, मॉर्निंग इव्हनिंग एव्हरी डे एक्सेप्ट संडे, मॉर्निंग इव्हनिंग. तर तू मला ट्रेन कर, नो मीडिया, नो फोटो सेशन, नथिंग. ओके, आफ्टर 3 months आय विल गिव्ह अ इंटरव्ह्यू अँड वी विल डू अ फोटो सेशन विथ वॉट एव्हर शी डिसाइड्स ऑर वॉट एव्हर. 3 months शी बिकेम सो गुड. आणि किक बॉक्सिंग, पॉवर योगा, वेट ट्रेनिंग सगळं तिने करून, आत्मसात डाएट, केलं सगळं. ते सगळं. आणि फर्स्ट फोटोशूट वी डिड वॉज इन हर लिओटार्ड, असं 2 piece लिओटार्ड, आय नो, मॅरिएट मध्ये, बॉम्बे टाइम्सच्या कव्हर पेजवर. अँड देन शी लॉन्च माय शिवाजी पार्क जिम. तर तेव्हा तर मीडिया वेंट ओव्हर द टॉप. तिचा बर्थडे होता त्या दिवशी, आणि ते केक, बाबी डॉल्स तिला आवडला, तर तिमी नारंगनी केक पाठवलेला. सो शी कट द केक, तर ते केक फुटून जाणार होता. मग नेहा धुपिया आलेली तेव्हा, सो आय ट्रेन्ड हर ऑल्सो. शी वॉज मिस इंडिया. तर तेव्हा ते एवढं डाएट करायला लावतात ना त्या मुलींना, काहीच खायला नाही देत. सो वेन दे कम बॅक टू नॉर्मल लाईफ, ते असं होतं. मग जॉन एब्राहमला खूप टिप्स द्यायची मी. तेव्हा तो ग्लॅड्रॅग्स मॉडेल ही हॅड वन. सो जॉन एब्राहमचा तुला एक किस्सा सांगते. ही वॉज सो कॉन्शियस ऑफ हिज ॲब्स आणि ते. सो वन्स आय वॉज इन माय कार इन द ट्रॅफिक, 8 o'clock, पीक ट्रॅफिक. ओके, मी सिग्नलला थांबली होती, तो बाईकवर आला, ते हेल्मेट, अरे लीना वेट, उतरला बाईकवरनं. ट्रॅफिक नुसतं सगळे बघतायत. ओके, शर्ट काढला, माय ॲब्स आर गुड नो, सी दिस आय हॅव टू लूज. म्हटलं वे युअर शर्ट, यू डू ट्रॅफिक जॅम इवन मोर. एकदम साधा आहे. करीना कपूर, तिचं जेव्हा लॉन्च झाली रेफ्युजीच्या आधी, आय हॅव नेव्हर सीन अ मोर लेझी पर्सन तेव्हा. ओके, की तेव्हा ती बँड्राला क्षितिज म्हणून एक बिल्डिंग आहे, तिथे राहायची. ओके, आणि रेफ्युजीमध्ये लॉन्च होणार होती. मला बोलवलं आणि करीना सेड आय डोंट लाईक एक्सरसाइज, असं पहिलेच. मी म्हटलं बरं, म्हटलं विल आय मीट यू ॲट द बिल्डिंग डाऊन 7 o'clock. आणि मग तिच्या ऑफिसमध्ये होतं इक्विपमेंट वगैरे सगळं. तर ती काय करावी, ती मी गाडीन जायची ना, आय कांट कम, माय ड्रायव्हर इज नॉट देअर. म्हटलं कम विथ मी, आय ड्रॉप यू ऑल्सो, आय पिक यू अप ऑल्सो. ओ ऐसा क्या, लाईक यू नो. तर देन शी स्टार्टेड लव्हिंग एक्सरसाइज. कारण ती बघितलं तिने, तिचं फेस कट, हे ते सगळं चेंज झालं, ब्रॉड आहे. सो दॅट चेंज, दॅट टोन डाऊन. पण दॅट कल्टिवेट दॅट लव्ह फॉर एक्सरसाइज, दॅट्स व्हॉट आय डिड. मग जेव्हा मी सीईओ होती गोल्ड जिमची, ओके, आय सेट अप गोल्ड्स इन इंडिया बिफोर लॉन्चिंग माय ओन जिम्स, लीना मोगरेज फिटनेस. तेव्हा नीतू सिंग, ऋषी कपूर यायचं तिथे.
तर तो नीतू केम अँड टोल्ड मी, एक काम कर ग, या माझ्या पोराला जरा एक्सरसाइज मध्ये घाल, तो अजिबात ऐकत नाही. ही वॉज गोइंग टू बी लॉन्च. तर मी म्हटलं बरं. मग तो आला, वेअर इज लीना, you know how he walks, no, full air about Kapoor and all that and all. आणि तेव्हा मी ठरवलं, इवन दो इज हिज फर्स्ट डे ना, त्याला असा टफ वर्कआउट द्यायचा मुद्दाहून, कारण तो तसा फिट होता बिकॉज ही वॉज यंग अँड ऑल दॅट. सो असा फिट वर्कआउट दिला ना, म्हणजे मुद्दाहून दिला, असं मी कोणाला केलं नसतं इन देअर फर्स्ट डे. 15 मिनिटं असा झाला. म्हटलं लुक, व्हॉट्स युअर एज? बोलला 22. काय एज होतं तेव्हा. म्हटलं सी युअर फादर मे लॉन्च यू, आफ्टर दॅट देर आर 100 पीपल इन द लाईन. नो नो नो, वेलकम. मग तेव्हापासून रोज यायला, रेग्युलर यायला. सो देर आर वेज ऑफ अ पर्सनल ट्रेनर दॅट यू मेक पीपल लव्ह एक्सरसाइज. लाईक बिपाशा मध्ये तिने वेट पुट ऑन केलेलं, तेव्हा मग तिला ट्रेन केलं. आणि ऑन कॉफी विथ करण ती आलेली आफ्टर फुल वेट लॉस अँड ऑल. तेव्हा नॅशनल टेलिव्हिजनवर तिने म्हटलं की आय रिअली थँक लीना मोगरे अँड डियान पांडे. डियान पांडे इज अ बेस्ट फ्रेंड अँड शी इज ऑल्सो अ celebrity trainer like me. Both of them for helping me. So see, they are very Katrina Kaif gym मध्ये यायची. ती रात्री जरी आली 1-2 वाजता, बॉडी मेकअप पण नाही काढायची, नुसता मेकअप काढून फर्स्ट वर्कआउट. सो देर आर मेनी एक्झाम्पल्स लाईक दिस की त्यांना इंडस्ट्रीत राहायचं म्हणजे हे सर्व करावंच लागतं ना. सी असं सगळे म्हणतात, असं काही नाही. असं तुझं हेल्थ, if you want to look beautiful, if you want to look good, you can also be disciplined. त्यांचं लाईफस्टाईल असं आहे की त्यांना रात्री यावं लागतं. बट दे ऑल नो दॅट फिटनेस एनहान्सेस द मेकअप. फिटनेस हे सगळेजण वेट लॉस करतात. माझ्याप्रमाणे इफ यू आर फिट यू विल नेव्हर पुट ऑन वेट. आज लीनाशी आपण एवढ्या गप्पा मारल्यात, इतकं सर्व जरा हेवी झालंय. काय एक्सरसाइज, सगळं किती काय काय म्हणून ऐकू, काय काय म्हणून इतकं ज्ञान मिळतंय, ते सगळं ऐकलंय. तर मला असं वाटतं की इथं थोडा ब्रेक घेऊया आणि पुढच्या गप्पा आपण पुढच्या शुक्रवारी ऐकूया.